आज आमच्या केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवारजी, आमचे राज्याचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजनजी आणि आम्ही सर्व रामभक्तांनी, रामसेवकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरावर जो दुष्काळ आहे, शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना या महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ आहे तो दुष्काळ जाऊ दे। दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना जी आज आपत्ती आहे ती आपत्ती दूर होऊ दे आणि सर्वांचं जीवन मंगलमय राहावं। या महाराष्ट्रात कुठलीही अमंगल घटना होऊ नये अशी प्रार्थना प्रभू रामचंद्राला आम्ही केली आहे, आरती केली आहे। आणि 22 जानेवारीला आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा एक मोठा सोहळा आपण सर्व बघणार आहोत। आणि इथेही आज काळाराम मंदिरामध्ये 22 जानेवारीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम या ठिकाणी ट्रस्टने केलेच आहे। आम्ही सर्व रामभक्त या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राहूच, आपापल्या भागातही राहू। पण मला वाटतं एक मोठा उत्साह या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये, विश्वातल्या सर्व हिंदू समाजामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये एक आनंदोत्सव या ठिकाणी दिसतो आहे। आणि आज मला आनंद झाला, मला या ठिकाणी बळ मिळालं। या महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतो, आमचं सरकार काम करतं आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत या ठिकाणी आम्ही आज आवर्जून या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाला आलो आहे। आज तुम्ही